तर हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर राणी। तर कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल। तर इथे सगळं असं बघून तुम्हाला माहितीच पडलेलं असेल की मी कुठे आलेली आहे। तर मी आलेली आहे एकविरा देवीला। एकविरा देवी ही मावळ तालुक्यात कारला ह्या इथे वसलेली आहे। खूप छान असं मंदिर आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे। आणि आम्ही इथे आलेलो होतो तेव्हा खूप अशी गर्दी होती। तर चला, आज काही वेगळं न सांगता आज मी तुम्हाला ह्या देवीची माहिती थोडीशी सांगते, जेवढी मला माहिती आहे। तर चला मी तुम्हाला सांगते। तर नक्कीच आवर्जून हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर चला सांगते मी तुम्हाला ह्या देवीची माहिती। तर एकविरा ही एक हिंदू देवी आहे, जिला पार्वती, यमाई आणि रेणुका देवीचे रूप मानले जाते। इथपर्यंत तर हे सगळ्यांना माहितीच असेल। महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील कारला गडावर तिचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि ती कोळी समाजाची कुलदेवी आहे। एकविरा देवीला परशुरामाची आई म्हणजेच रेणुका मातेचा अंश देखील मानला जातो। एकविरा देवीचे मंदिर हे पांडवांच्या काळात बांधले गेलेले आहे आणि ते मंदिर गुफेशी जोडले गेलेले आहे। व तसेच एकविरा आईचे पौराणिक महत्त्व, एकविरा देवी ही पांडवांना प्रकट झाली आहे आणि तिच्या स्मरणार्थ मंदिर बांधण्याची सूचना दिली गेलेली आहे। आणि खूप छान असं मंदिर आहे। खूप छान असं मंदिर तर खूप छान आहेच, पण तिथे लेणी पण आहे। खूप छान असं कोरीव बांधकाम आहे, ते आधी पहिले बांधलेलं आहे। तर मी नक्कीच तुम्हाला पुढे सांगतेच ते। तर खूप छान आहे, असं बघण्यासारखं खूप छान आहे। तर आणि एकविरा देवीला हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक मानले जाते। तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानामध्ये कारला येथील एकविरा देवस्थानचा समावेश आहे। इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणीकलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेरगाव येथील कारला लेणी। या लेण्यात ऐश्वर्य असले तरी डामाडोल नाही। पुणे, मुंबई या दोन महानगराच्या मध्यभागी विपुल निसर्ग संपन्न आणि प्राचीन व ऐतिहासिक लेण्या, गडकिल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कारला लेणी व श्री एकविरा मातेचे मंदिर आहे। तर खूप छान असे मंदिर आहे, तर नक्कीच आवर्जून तुम्ही जावा पाहायला। तर खूप छान असं आहे आणि खूप छान मंदिर पण आहे। हे देवीचं सत्व असे की नवसाला पावणारी देवी आहे। आणि जेव्हा आम्ही इथे गेलेलो होतो तेव्हा खूप अशी प्रचंड अशी गर्दी होती, पण तरी मनात एक ध्यास होता की आज देवीची ही भेट घ्यायचीच होती। आणि चला पण पुढे सांगते मी। तर ही लेणी बौद्धकालीन प्राचीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहे। देवीची मूर्ती ही स्वयंभू पाषाणाची आहे। 1866ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजले। या परिसरातील विहीरगाव, जे खाली जे पायथ्याशी जे आहे विहीरगाव, यमाई, अंबामाता व परशुराम माता, रेणुका असे म्हटले जाते। महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चंद्रसेनीय, कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजाची ही एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे। तसं तर ही सगळ्याच समाजाची देवी आहे। आणि जर समाज कुठलाही असो, जर मनभावाने कुठलंही काही केलं तर नक्कीच मला असं वाटतं कुठलाही देव हा पावेलच सगळ्यांना। फक्त श्रद्धा आणि मनातून विश्वास पाहिजे। किती काही संकट येऊन किंवा किती काही प्रॉब्लेम्स येऊ, पण मनात मात्र एकच, जरी देवीची ही मूर्त असेल किंवा समजा किंवा प्रॉब्लेम जरी आले किंवा काही, तर आपण देवालाच नाव ठेवतो की असं का होतं तसं का होतं, आपण रागवतो आणि पूजा करणं सोडून देतो। तसं नाही, जर प्रॉब्लेम्स येऊ, सुख असो दुःख असो, आपण जर सगळ्यालाच जर तिलाच मानलं
किंवा कुठल्याही देवाला तुम्ही जर मनात धरून जर हे केलं तर ते नक्कीच कधी ना कधी तुम्हाला पावन हे होणारच. फक्त माणसाची श्रद्धा आणि विश्वास हा अटूट असायला पाहिजे. तर ह्या देवीची यात्रा चैत्र आणि आश्विन या 2 महिन्यात ह्या देवीची यात्रा भरते. आणि असं वाटत होतं इथे येऊन की असं वाटत होतं की एवढी मोठी गर्दी आहे, असं वाटत होतं की आजच यात्रा आहे, पण आज यात्रा नव्हती. तर बघा, आज यात्रा नाही तरी देवीची एवढी मोठी, देवीच्या भेटीला एवढी मोठी लोक आलेली आहे. तर यात्रा असल्यावर किती मोठी लोक येत असेल तर ते आपण विचारही नाही करू शकत, कारण का ह्या देवीचा महिमा आहेच तेवढा. आणि कोकणातील कोळी बांधवासह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव हा श्री शक्तीचा, पूजनाचा आणि संतवनाचा असतो. तर खूप छान असं आहे ही कथा. ॲक्च्युली मला एवढी काय डिटेल्समध्ये माहीत नाही, जेवढं मला माहीत होतं तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं. जर ह्यामध्ये काही चुकलं वगैरे असेल, बोलताना जर शब्द इकडे तिकडे जरा झाला असेल तर समजून घ्यावे. आणि खूप छान अशी मन प्रसन्न करणारी आणि एवढं भावूक करणारी ही एकविरा माता आहे, एकविरा देवी आहे. आणि इथे गेल्यावरती असं वाटतं की परत आपल्या घरी जाऊच नाही, कारण का खूप छान असं मंदिर आहे. आणि देवीची मूर्ती तर असं जणू की आत्ता आपल्याशी बोलन की काय, तर असं आहे. खूप छान आहे आणि लोक इथे आवर्जून येतात. खूप भारी आहे आणि बघायला पण खूप छान आहे. सुंदर अशी लेणी आहे, कोरीव आहे आणि उंचावर आहे ही देवी, खूप उंचावर आहे. खरं तर पहिल्या पायरीपासून जायचं म्हटलं देवीच्या 500 ते 550 हे पायरी नक्कीच असणार आहे. पण मध्यस्थी जाण्यासाठी गाडीची सोय आहे, म्हणजे रस्ता आहे. पण कोणाला गाडीने जाण्यापेक्षा पहिल्या पायरीपासून गेलं तर ते खूप असं भारी वाटतं. तर कोणी हे देवीला नवस करतात, तर कोणी आपलं मागणं आहे, मनातली इच्छा आहे ते बोलतात. तर ही देवी नक्कीच ते पूर्ण करते. आणि त्यासाठी मनातून ह्या देवीला फक्त एक हाक मारावी लागते. आणि तेवढी देवीवर असणारी श्रद्धा ही आहे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि गर्दी तर इतकी होती की इकडे तिकडे व्हायला सुद्धा म्हणजे असं एवढं हे होतं, म्हणजे वेळ नव्हता आणि गर्दी खूप होती. तर फायनली आमचं दर्शन असं हे झालेलं होतं बाहेरून. आणि आम्ही असं देवीला आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन नव्हतं घेतलं, कारण का घ्यायचं होतंच तसंच दर्शन, पण 3 ते 4 तास लागणार होते दर्शनासाठी. आणि खूप मोठी अशी रांग लागली होती आणि वेळेच आमच्याकडे खूप कमी होती वेळ. तर म्हटलं नेक्स्ट टाईम येऊ तेव्हाच नक्कीच आवर्जून देवीचं दर्शन आपण घेऊ. तर हे तुम्ही पाहू शकता, अशी मोठीच्या मोठी रांग लागली होती. तर आम्ही ह्या बाहेरच्या साईडनेच दर्शन घेतलं होतं, ते पण खूप मुश्किलने घेतलं होतं दर्शन. खूप अशी गर्दी होती, कारण का खूप अशी लोक होती तिथे, त्यामुळे गर्दी ही होणारच. तर फायनली मी आता इथं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर तुम्ही पाहू शकता खूप अशी गर्दी होती. तर कसं बसं हे असं दर्शन घेतलेलं होतं. कसं बसं हे आईच्या देवळासमोर देवीचं जे पुढं इकडचं साईडचं ठिकाण आहे, तर तिथं फायनली मी माझं डोकं असं टेकवलं होतं. पण तरी कोणी इकडे धक्काबुक्की करत होतं, कोणी इकडे काय म्हणजे की आम्हाला मिळतंय की नाही दर्शन किंवा काय, की एवढा लोक होती त्यामुळं काय समजतच नव्हतं. तर इथं फायनली मी असं दर्शन घेतलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं. तरी मनसोक्त असं दर्शन झालं नव्हतं, कारण का एवढं लांब जाऊन जर आपण देवीच्या गाभाऱ्यात नाही जाऊ शकत, देवीला स्वतः पाहू शकत नाही, तर मग काय उपयोग. पण म्हटलं चला ते दर्शन नाही, पण आपण ॲटलिस्ट तिच्या दारात तरी गेलेलो आहे आणि तिचं दर्शन तरी घेतलेलं आहे. तेच मनाला एक सांत्वन घातलं आणि वापस आम्ही रिटर्न निघालेलो होतो. असं वाटत होतं की येवाच नाही, पण काय करणार, येवा तर लागतंच. आणि खूप छान असं भारी वाटलं. तर आम्ही तिथे भरपूर ठिकाणी असं फिरलो, व्हिडिओज वगैरे काढले आणि फायनली आम्ही असं
खाली गड उतरायला लागलेलो होतो. खरेदी वगैरे अशा भरपूर काही केलेली होती आणि खूप साऱ्या अशा गोष्टी इथे घेण्यासारख्या पण होत्या. खूप छान असं भारी वाटलेलं होतं. तर खरंच मन प्रसन्न करणारे आणि एकदम असं भावूक, इमोशनल आणि नैसर्गिक वातावरण आहे. खूप छान भारी वाटतं खरं तर. असं जसं की असं वाटतं की आई आपल्याला स्वतःला बोलवत आहे की या तुम्ही माझ्या भेटीला. तर खूप छान वाटतं. तर नक्कीच तुम्ही जाऊन या तिथे. खूप फार छान आणि भारी वाटतं. कारण का आम्ही इथे गेलेलो होतो, संडेला गेलेलो होतो, त्यामुळे इथे गर्दी होती. कधीही तुम्ही म्हणजे संडे कसा सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे सगळे लोक आवर्जून इथे जातात. तर कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा. गाईज, माझा हा छोटासा प्रयत्न होता की मी एकविरा देवीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ॲक्च्युली एवढी मला डिटेल्समध्ये माहिती नाही माहिती, पण जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही पाहू शकता ही किती अशी गर्दी होती, खूप अशी गर्दी होती. तर खूप छान दर्शन असं झालं होतं. बाहेरून का होईना पण मन प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं आणि खूप भारी वाटत होतं. तर नक्कीच तुम्ही आवर्जून जा तिथे कधी तुम्हाला योग येईल तेव्हा. तर चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता ही लेणी वगैरे खूप छान असं होतं. चला बाय बाय, टेक केअर ऑल.